नमस्कार. रत्नागिरीच्या शिक्षण क्षेत्रातून एक मोठी बातमी समोर येत आहे. बनावट अपंग प्रमाणपत्र सादर करून शासनाची फसवणूक करणाऱ्या 3 शिक्षकांवर अखेर निलंबनाची कुऱ्हाड कोसळली आहे. केवळ कागदोपत्री अपंगत्व दाखवून हजारो रुपयांचा भत्ता लाटणाऱ्या या शिक्षकांचे नाव आता उघड झाले असून प्रशासनाने त्यांच्यावर कडक कारवाई सुरू केली आहे. तुकाराम मुंढे यांनी अशा बनावटगिरी विरोधात जे कडक आदेश दिले होते त्याची अंमलबजावणी आता होताना दिसत आहे. नेमकी ही कारवाई काय आहे, कोणते आहेत ते 3 शिक्षक आणि तुकाराम मुंढे यांचे नेमके आदेश काय होते, जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये सविस्तर. बनावट अपंग प्रमाणपत्र प्रकरणी 3 शिक्षक निलंबित. रत्नागिरीच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ. राज्य शासनाकडून बनावट अपंग प्रमाणपत्रे शोध मोहिमेत सापडलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील 3 शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून करण्यात आली असून यात मंडणगड येथील 1 व रत्नागिरी येथील 2 शिक्षकांचा समावेश असल्याने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या बनावट दिव्यांग प्रमाणपत्रे आणि इतर भत्त्यांची कागदपत्रे सादर करून शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी 3 प्राथमिक शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेमार्फत 90 शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष या मोहिमेकडे लागले आहे. जिल्हा परिषदेकडून निलंबित करण्यात आलेल्या शिक्षकांमध्ये महावीर सोमनाथ मिसाळ उपशिक्षक एकोणी मंडणगड, प्रदीप कृष्णा मोरे उपशिक्षक एकोणी रत्नागिरी, राजेश महादू भंडारे रत्नागिरी अशी शिक्षकांची नावे आहेत. प्राथमिक चौकशीत निलंबित शिक्षकांनी त्यांच्या प्रत्यक्ष शारीरिक दिव्यांगतेपेक्षा अधिक टक्केवारी दाखवणारी बनावट प्रमाणपत्रे सादर केल्याचे उघडकीस आले आहे. शासकीय सवलती मिळवण्यासाठी ही कागदपत्रे वापरून त्यांनी वाहतूक भत्ता तसेच दिव्यांगांसाठी असलेले इतर आर्थिक लाभ नियमबाह्य पद्धतीने घेतल्याचे तपासात उघड झाले आहे. रत्नागिरी जिल्हा परिषद प्रशासनाने फेर पडताळणीनंतर महावीर मिसाळ, प्रदीप मोरे आणि राजेश भंडारे हे शिक्षक दोषी आढळल्याने त्यांना तात्काळ निलंबित केल्याने खऱ्या अर्थाने दिव्यांग असलेल्या व्यक्तींच्या हक्कांवर गदा आणणाऱ्या या प्रकारामुळे जिल्हाभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मित्रांनो, ही कारवाई म्हणजे केवळ सुरुवात आहे. प्रशासकीय यंत्रणेत बसून खऱ्या दिव्यांगांचे हक्क मारणाऱ्यांना आता यापुढे माफी मिळणार नाही, हेच या घटनेतून स्पष्ट होतंय. तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार आता अशा सर्व संशयास्पद प्रमाणपत्रांची फेरपडताळणी राज्यभर सुरू आहे. जर कोणी अशाच प्रकारे चुकीच्या मार्गाने सवलती लाटत असेल तर त्यांच्यावरही अशीच कडक कारवाई होणे अपेक्षित आहे.